हॅलो फ्रेंड्स, तर मी करायला घेतलं होतं प्रोटीन चॉकलेट, ज्याची रेसिपी मी ऑलरेडी बघितली होती इंस्टाग्रामवर. तर सत्तू, डार्क चॉकलेट, रोस्ट केलेले, तुपात रोस्ट केलेले बदाम आणि खजूर जे मी थोडेसे भिजवून घेतले होते. तर आधी सत्तूच्या पिठामध्ये थोडीशी कोको पावडर टाकायची, त्यानंतर खजूर टाकायचे आणि हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं. एकीकडे काचेच्या बॉलमध्ये मी चॉकलेट घेतलेलं आहे, डार्क चॉकलेट, आणि त्याच्यामध्ये थोडा गूळ टाकला जेणेकरून थोडा त्याला स्वीटनेस येईल, नाही तर खूप कडू होईल. आणि हे छानपैकी मेल्ट करून घेतलं उकळत्या पाण्यामध्ये. तुम्ही बघू शकता ते हळूहळू मेल्ट होतं. त्यानंतर एका डब्यामध्ये ते मिश्रण जे आपण मिक्सरला फिरवलं होतं ते छान प्रेस करून लावून घेतलं पूर्ण डब्याला. त्यानंतर त्याच्यावर तुपात रोस्ट केलेले बदाम टाकले आणि तुपातच रोस्ट करा, त्यानी टेस्ट खूप छान येते. त्यानंतर ते मेल्ट केलेलं चॉकलेट त्याच्यावर टाकलं आणि तेही छान पसरवून घेतलं त्याच्यावर. चॉकलेट खूप नाही टाकायचं, मग ते डार्क चॉकलेट असल्यामुळे काही वेळेस खूप जास्त कडू होऊ शकतं. तर एकदम थीन लेअर द्यायचा चॉकलेटचा. सो जे चॉकलेट उरलं होतं त्याच्यामध्ये राहिलेले बदाम टाकून मी ते मिक्स करून त्याचं नुसतं चॉकलेट केलं आणि एका डब्यामध्ये प्रोटीनचं चॉकलेट केलं, ज्याच्यामध्ये सत्तूचं पीठ होतं, त्यानंतर खजूर होते. आणि हे छानपैकी सेट करायला फ्रीझरमध्ये ठेवलं. एक साधारण 2 ते 3 तासामध्ये हे सेट होतं आणि इतके टेस्टी आणि सुंदर झाले होते चॉकलेट. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू.